आज सकाळी पप्पांनी लवकरच उठून दिलं, 6:30 वाजता उठवलं, म्हणे गावाला जायचं. मग गाडी काढली सकाळी, आम्ही निघालो गाडी गावाला जायला. घेतलं विघ्नहर्ताचं नाव आणि गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सकाळचं पहिलं सिग्नल आम्हालाच लागलं. हे बघा सगळे थांबलेत आमच्या सोबत. लवकरच सिग्नल सुटलं, मग आम्ही निघालो. मस्त सूर्यनारायण आलेले आहेत बघा. आता कसलं भारी वाटतंय निसर्गाचं हे आनंदमय दृश्य. रात्री अचानक ठरल्यामुळे मी, पप्पा आणि मम्मी आम्ही तिघच निघालो गावात जायला. दीदीला सुट्टी नव्हती. मग म्हणलं ठीक आहे. घाटाच्या रस्त्याला पोहोचल्यावर पप्पांनी नेमकं एकदम जोरातच गाडी चालू केली. मी म्हणलं किती स्पीड आहे बघा. घाटात 85 स्पीडने चाललेत. म्हणलं पप्पा दमाने घ्या. म्हणलं पुढे जाऊन आम्ही नेहमी थांबणाऱ्या हॉटेल आलो होतं, शिवनेरी मिसळ. म्हणलं रे नेहमीच इथंच थांबू. हॉटेलच्या आसपासचा निसर्ग खूप आनंदमय आहे म्हणून थांबू वाटतं इथं. मग इथं थांबलो आम्ही नेहमीप्रमाणे. सकाळचा टाइम असल्यामुळे जास्त पब्लिक नव्हती म्हणून बरं आहे, नाहीतर लय वेळ लागतो या इथं येण्यासाठी. मिसळ लवकर ताट वगैरे आलं, खाल्लं आम्ही निघालो होतो. तेवढ्यात आई म्हणली फोटो वगैरे काढू. मग हे आमचे फोटो, थोडे फॅमिली फोटो. बघता बघता रस्ता उरकत आला होता आणि आमचं मामाचं गाव देखील जवळ येत आलं होतं. लहानपणी खूप मजा असायची ना, मामाच्या गावाला जाऊया. मग आम्ही राहुरीला पोहोचलो. कृषी उत्पन्न बाजारापाशी होतो आम्ही. बराच बाजार भरला होता. आज गुरुवारचा दिवस होता. तर बाजारापाशी असताना आईला आठवलं नाही काही घ्यायचं नाही. आता इकडे बाहेर आल्यावर आठवलं की काही ते घेऊन जाऊयात म्हणून. मग मम्मी आणि पप्पा फळं आणायला गेले. तर मी गाडीत बसलो होतो. आपलं टाइम पण बराच वेळ झाला होता. मम्मीने त्यांनी फळं वगैरे घेऊन निघाले होते. गावाची मजाच वेगळी असती बघा, कशी झाडांची सावली तयार झाली. बघता बघता मामाचं घर देखील जवळ आलं होतं. 5 किलोमीटर राहिलं. कधी कोणतरी ऊस पेटवलेलं होतं. इतका धूर झाला होता रस्त्यावरती, समोरचं दिसत नव्हतं. बघा आता तुम्ही हा दृश्य, काहीच समोरचं दिसत नाही. त्या धुरातून कसा बसा मार्ग काढत आपलं घरापाशी पोहोचलो आम्ही मामान त्यांच्या इथे. हा आमच्या मामान त्यांचा बंगला कसला भारी बांधला. घरी आल्यावरती लगेच जेवणाला बसवलं आम्हाला. जेवण वगैरे केलं आम्ही मस्त. कधी जेवण केलं आणि गार झोपणे आले असं कधी झालंय का? झोपलो मग मी मस्त पैकी. दुपारी मामाचा मुलगा आला 3:30 वाजता स्कूलवरनं. तर मला उठवलं झोपेत. मग मामान त्यांनी गिन्नी गवत आणायला निघाले होते बैलगाडीत. मग मी पण म्हणलं मला यायचं. मामा म्हणलं चालव तू बैलगाडी. मला काही येत नाही त्याच्यातलं, पण चालू केली मी आपली चालवायला. मामाला बैलगाडी चालवताना बघितलेले, तसंच करत होतो थोडं थोडं. बरोबर चालत होते बैल पण त्या हिशोबानेच. मग बरोबर निघलो आम्ही शेताकडे जायला. शेतावर गेलो, मामाचं मुलं बैल धरून थांबला आणि मामा गिन्नी गवत गोळा करून टाकत होता याच्यात गाडी. गिन्नी गवत गोळा करून निघाले मामा त्यांनी बैलगाडी घेऊन पुढं. म्हणलं ते लय गिन्नी गवत लागण अंगाला, म्हणून मी निघलो आपलं चालतच. आजचा व्लॉग आवडला असेल ना भावांनो, लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला तर विसरूच नका. आपलं चॅनल आहे भावांनो, माझं नाही तर या छोट्याचं तरी ऐका.